7 करोडचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ असलेल्या क्लायंटने परवा माझे डोळे उघडले. त्याने मला एक प्रश्न विचारला की राहुल, तुझ्या मते श्रीमंतीची व्याख्या काय आहे? त्यानंतर त्याने मला CAGR, त्याचे रिटर्न्स, पोर्टफोलिओ त्याच्याबद्दल काहीच विचारलं नाही. त्याने मला 5 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न की तू तुझ्या हॉबीजसाठी किती वेळ देतो? त्याचं म्हणणं होतं की डान्स करायला आवडतो, आपल्याला मित्रांबरोबर फिरायला आवडतं. आठवड्यातनं काही वेळ तू त्याला देऊ शकतोयस का? दुसरा प्रश्न, सकाळी उठल्यावर तू स्वतःसाठी किती वेळ देतो? मला माहितीये तो क्लायंट सकाळी उठल्यावर 1 ते सव्वा तास मेडिटेट करतो. दॅट इज हिज मी टाइम. तिसरा प्रश्न, फॅमिलीला तू किती क्वालिटी टाइम देतोस? जर आपल्याकडे पैसे आहेत आणि आपण 7:30-8 वाजता घरी जातोय तर त्याला काहीच अर्थ नाहीये. त्यांना एक क्वालिटी टाइम देणं खूप इम्पॉर्टंट आहे. विश लिस्टमध्ये असणाऱ्या देशांना तू ट्रॅव्हल करतोयस का? मला माहितीये तू लास्ट 3-4 वर्ष चांगला ट्रॅव्हल करत होता, पण गेले 2 वर्ष जात नाही असं मी बघतोय. हे कशामुळे झालं ते इंट्रोस्पेक्ट कर. आणि सगळ्यात महत्वाचं, तू हेल्थला किती प्रायोरिटी देतोस? तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर येस असेल तर तू खरं श्रीमंत आहेस. हे सगळं अचीव्ह करण्यासाठी जे आपण म्हणतो टाइम फ्रीडम, ते तुला म्युच्युअल फंड्स देतो. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुमच्या लाईफमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा सल्ला तुमची लाईफ चेंज करू शकतो. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. थँक्यू. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायची, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची, तर या रीलला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल.